मराठा आंदोलक नवी मुंबईत मुक्कामाला येत असून आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग आहे। यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये पनवेल तसंच नवी मुंबई महापालिकेतर्फे 500 मोबाईल शौचालय तसंच पाणी, जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत। मार्केट परिसरातही स्वच्छता करण्यात आली आहे। जरांगेंच्या मोर्चामुळे नवी मुंबईत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। आज नवी मुंबईत जरांगेंचा मोर्चा धडकणार आहे, त्या अनुषंगाने या मोर्चाची तयारी करण्यात आली आहे। नवी मुंबईत अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। डी पॉइंटपासून पुणे गोव्याला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय, तर पुणे गोव्याकडे जाण्यासाठी कळंबोली सर्कलहून पळसपे खारपाडा मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील मराठा समाज शेकडोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना झाला। मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातील मराठा मुंबईला निघाले। मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांवर कोल्हापुरातील मराठा समाजाने आक्षेप घेतलाय। या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी या व्हिडिओद्वारे मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शासन असे प्रश्न विचारून मराठा समाजाची अब्रू काढत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वाशिम शहरातही मराठा सर्वेक्षणाला अडचणींचा सामना करावा लागतोय। ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार प्रगणक करतायत, त्यामुळे सरकारनं निर्धारित केलेल्या वेळेत सर्वेक्षण पूर्ण होणं शक्य नसल्याचं प्रगणक सांगतायत।